अहिल्यानगर होणार ग्रीन सिटी. वर्षभरात 1,00,000 वृक्ष लागवडीचा संकल्प. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते मोहिमेचे उद्घाटन. उपमहापौर धनंजय जाधव यांची संकल्पना. ग्लोबल वॉर्मिंग आणि वाढत्या प्रदूषणाच्या धोक्यावर मात करण्यासाठी अहिल्यानगर शहराने आता कंबर कसली आहे. उपमहापौर धनंजय जाधव यांच्या संकल्पनेतून आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटील ग्रीन सिटी मोहिमेच्या माध्यमातून शहरात आगामी वर्षभरात 1,00,000 वृक्ष लावण्याचा आणि ते जगवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या महत्त्वाकांक्षी मोहिमेचा दिमाखदार उद्घाटन सोहळा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पार पडला. माऊली संकुल येथे आयोजित या कार्यक्रमाला आमदार संग्राम भैया जगताप, महापौर ज्योतिताई गाडे, महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह शहरातील नगरसेवक, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अहिल्यानगर महानगरपालिका, साई द्वारका ट्रस्ट आणि शहरातील सामाजिक संस्थांच्या एकत्रित प्रयत्नातून ही मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे केवळ झाडे लावून न थांबता त्यांचे पूर्णपणे संरक्षण आणि संगोपन केले जाणार आहे. वाढत्या तापमानामुळे निर्माण झालेली ग्लोबल वॉर्मिंगची समस्या गंभीर होत असताना शहराला प्रदूषणमुक्त करण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. अहिल्यानगर शहर प्रदूषणमुक्त व्हावे आणि हिरवेगार दिसावे यासाठी सर्व संघटनांना सोबत घेऊन हे अभियान वर्षभर राबवण्यात येणार आहे. लावलेली झाडे मोठे होऊन सर्वांच्या उपयोगी कशी येतील याकडे आमचा विशेष कटाक्ष असेल असा विश्वास उपमहापौर धनंजय जाधव यांनी व्यक्त केला. या उपक्रमामुळे शहरात पर्यावरणाप्रती नवी जाणीव निर्माण झाली असून ग्रीन सिटी मोहिमेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. चांगला उपक्रम, वेगळा उपक्रम आज अहिल्यानगर महानगरपालिकेचे महापौर धनंजय भाई जाधव यांच्या पुढाकारातून त्यांनी सुरुवात केली. पालकमंत्री साहेबांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा देखील संपन्न झाला. आपण पाहतो की कुठंतरी ही ग्रीन सिटी होतं, जे शहर वाढत चाललेलं आहे आणि वाढत्या शहरामध्ये मोठे मोठे कॉन्क्रीटचे रस्ते असतील, मोठ्या मोठ्या गगनाला भिडणाऱ्या इमारती असतील किंवा वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता हा उपक्रम अत्यंत विकासाच्या बरोबरीनं अत्यंत गरजेचा उपक्रम होता. त्याच्यामध्ये आज कुठंतरी उपमहापौर साहेबांनी पुढाकार घेऊन एक चांगली संकल्पना, जवळपास 1,00,000 झाडाचा संकल्प त्यांनी केला. त्यामुळं ह्या उपक्रमामध्ये हा संकल्प जरी त्यांनी केला असला तरी नागरिकांचा लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येक महानगरपालिकेचा जो नगरसेवक असेल त्यांनी आपापल्या परिसरामध्ये कुठंतरी ह्या बाबतीमधला पुढाकार घेणं गरजेचं आहे. झाडं लावत असताना की खाली कुठं काही नाही आहे आणि वर देखील कुठेही MSCBच्या वायर्स किंवा कुठल्याही इतर केबल्स नाही आहेत याची दक्षता घेऊन हे सर्व झाडं लावण्याचं नियोजन इथून पुढच्या काळामध्ये केलं जाणार आहे, जेणेकरून आपल्या शहरात जसं पाहायला गेलं तर भारतामध्ये एक चांगल्या हवेचा दर्जा याचा एक वेगळा सर्वे देखील झालेला होता नोव्हेंबर महिन्यामध्ये आणि तो दर्जा देखील आपल्याला चांगल्या प्रकारे पाहायला मिळाला. तर तशा पद्धतीने उद्याच्या काळामध्ये वाढती लोकसंख्या लक्षात घेता हे संपूर्ण उपक्रम अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळं महापौर साहेबांचं मनापासून मी अभिनंदन व्यक्त करतो. 1 मेच्या निमित्तानं तो त्यांनी कार्यक्रम आयोजित केला. 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिन, महाराष्ट्राचा एक अभिमान म्हणून हा दिवस साजरा केला जातो. त्यामुळं त्या निमित्तानं त्यांच्या उपक्रमामध्ये मला खात्री आणि विश्वास आहे की अहिल्यानगरवासीय, सर्वसामान्य नागरिक असतील, विविध सामाजिक संघटना असतील किंवा नगरसेवक असतील, विविध राजकीय सर्व पक्ष लोक याच्यामध्ये पुढाकार घेतील. साधारणतः आमचा संकल्प आम्ही असा केला आहे की 1 वर्षामध्ये आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये 1,00,000 झाडं लावण्याचा आम्ही संकल्प केला आहे. यामध्ये अहिल्यानगर महानगरपालिका, श्री साई द्वारका सेवा ट्रस्ट व समाजातील विविध संस्था, संघटना या लोकांना आम्ही एकत्र घेऊन, NGOज असतील, ह्यांना एकत्र घेऊन ही मोहीम आम्ही पुढे चालवत आहोत. खरं म्हणजे आज मोहिमेची फक्त सुरुवात आहे. आपण पाहतो ग्लोबल वॉर्मिंगमुळे सगळीकडे तापमानात खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे आणि त्याला एकमेव पर्याय असा आहे की वृक्षांची संख्या वाढवणं. त्याच्यामुळं नामदार राधाकृष्ण विखे पाटील ग्रीन सिटी मोहीम ही निश्चितच आम्ही सक्सेस करून दाखवणार आहे. हे कुणी एकट्याचं काम नसून हे अहिल्यानगर शहरातील प्रत्येक व्यक्तींनी यामध्ये सहभागी व्हावं असं मी या निमित्तानं आवाहन करतो. आपण जर पाहिलं तर कालच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी 2047 पर्यंत राज्यामध्ये 300 कोटीची झाडं लावण्याचा त्यांनी संकल्प केलेला आहे आणि हरित आयोग म्हणून स्थापन करण्याचं देखील त्यांनी काल वक्तव्य केलेलं आहे. त्या अनुषंगानं आज आपण जर पाहिलं तर पालकमंत्री विखे पाटील साहेब असतील, हे कायमच त्यांच्या कामाच्या ह्याच्यामुळं ते ओळखले जातात. कारण ते ज्या पण खात्याचे मंत्री असतात किंवा ज्या पद्धतीने ते काम करतात त्यांना पद्धतशीरपणा सगळा लागत असतो
आणि त्यांच्या सूचनेनुसारच एक चांगल्या पद्धतीनं नगर शहर लवकरात लवकर एक जगाच्या नव्हे तर म्हणजे भारताच्या नव्हे तर जगाच्या नकाशावर एक ग्रीन सिटी म्हणून कसं आपलं अहिल्यानगर शहर ओळखले जाईल यासाठी आम्ही सर्वजण मिळून प्रयत्न करत आहोत. कारण आपण पाहिलं तर सध्या जर आपण गुगलवर टाकलं ग्रीन सिटी तर लगेच गुजरातमधील गांधीनगर आपल्याला दिसत असतं. तर आपलं अहिल्यानगर त्या ठिकाणी आता नाव बदललेलं आहे, त्याच्यामुळं शहराची ओळखही बदलली पाहिजे. हाच आमचा या ठिकाणी संकल्प आहे आणि मी सगळ्या नागरिकांना विनंती करतो की आपण मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी व्हावं. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.